आज या लवकर काय या सांगा ना हे काय आज 25, 26, 27 3 दिवसामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। माननीय आपले कुडाळकर साहेब स्थानिक आमदार यांच्या प्रेरणेने ह्या ठिकाणी शासन आपल्या दारी या माध्यमातून कार्यक्रम आयोजित केलेला आहे। हा प्रथम पहिला दिवसच आहे आणि या दिवसामध्ये कमीत कमी 200 ते 250 लोकांना दाखले, उत्पन्नाचे दाखले, निराधार पेन्शन या योजनेचा भरपूर लाभ मिळत सुरू झालेला आहे आणि अजून 2 दिवस आहेत, अजून पुष्कळ कामं होणार आहेत। हे सर्व कुडाळकर साहेब यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत। किती गरजेचे होतं इतकी ह्या शासकीय योजना आहेत, या शासकीय योजना लोकांच्या घराघरात अजून पोहोचलेली नाहीये आणि ह्या योजनेचा एकच उपक्रम आहे की लोकांना माहिती नाहीत की सरकारने किती योजना आणलेल्या आहेत आणि ह्या योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी माननीय कुडाळकर साहेबांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। नमस्कार, मी इथे राहती शाखा प्रमुख आशा शेरखाने बोलते। सर, तुम्ही बघाल ते कधीच थांबत नाही। आमचे जे आमदार मंगेशजी कुडाळकर आहेत ते सगळ्यांच्या कामास पुढे कोणत्याच बाबतीत थांबले नाहीत। मग ते मंडळ असू दे किंवा कोणतेही कार्य असू दे किंवा कोणतेही छोटं मोठं कार्यक्रम असू दे, त्या ठिकाणी जाऊन स्वतःच उपस्थिती तर दाखवतातच, पण आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना कुठे आम्ही चुकतो तर आम्हाला मार्ग दाखवतात। त्याचप्रमाणे त्यांना कळून चुकले की आपल्या जी सामान्य जनता आहे त्याला काय गरज आहे, तर त्या गरजेनुसार त्यांनी एकाच ठिकाणी कॅम्प लावलाय, जेणेकरून आता तुम्ही लाडकी बहीण पाहिलं, लाडकी बहिणीमध्ये काही गोंधळ उडाला पण लगेच ताबडतोब त्यांनी त्याची बरोबर दुरुस्तीही केली। म्हणजे त्यांचा मुद्दा काय की तुम्ही कुठे पळू नका, आम्ही तुमच्यासाठी आहोत। त्यांचा योग्य मार्गदर्शन म्हणजे तुम्हाला आमची गरज आहे तर आम्ही तिथे नेहमी उपस्थित राहू आणि हे कॅम्प जो लावलेला आहे त्यांचा उद्देश हा उद्देश आहे की तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही तुमच्या सेवेसाठी नेहमी 24 तास आम्ही आहोत। आमचे कार्यकर्ते, सहकार मंडळी जितके आहे, तुम्ही कुर्ला बघाल तर पूर्ण अख्खी मुंबई त्यांच्या पाठीशी आता आहे, कारण त्यांचं कामच तसं आहे। धन्यवाद। कुडाळ साहेबांच्या बदली माझी टेन्शन चालू झाली। धन्यवाद। तुमचे काम झालंय का? माझे गावामध्ये काय काम होतं आणि झालंय काय? माझ्या उत्पन्नाचा दाखला, डोमेसाईल दाखला, अपंग सर्टिफिकेट मध्ये तयार झाली सगळे। मी अभिनंदन आहे मला। आपलं नाव? माझं नाव मिलिंद बाबुराव जवळगेकर। इथे लोक आज पहिलाच दिवस आहे, 25, 26, 27 3 दिवस आहेत आणि लोक आजपासून त्यांना बरेच असतात ते फायदा घ्यायचा प्रयत्न करतात। सकाळपासून 200-250 लोक आले आणि ते ह्या योजनेचा, शासकीय योजनेचा फायदा घेतात ते।
ये योजना हमारे आमदार श्री मंगेश कुडालकर जी ने बहुत अच्छे तरीके से किया है काम। और ये काम हमने अभी तक सवेरे से लगा नहीं था। 50 लोगों की एंट्री हो चुकी है। लगभग उत्पन्नाचा दाखला हमने कम से कम 200-250 निकला है। और वो भी हमने A1 रूप के अंदर किया है उत्पन्न का दाखला। तलाटी साहब मैडम भी बैठे हैं बाजू में, नहीं तो क्या होता था लोगों को विद्या विहार जाना पड़ता था। वो तकलीफ उनका बच गया, वो यहाँ पे मिल रहा है। और करीबन मेरे ख्याल से कितना 200-300 आदमी लोग सवेरे से आ चुका है। ये पहला दिन है, अभी भी आ रहे हैं लोग। अभी देखो अभी ये 3:30 बजे लोग आ रहे हैं और ये प्रतिशत अच्छा मिल रहा है हमको इसका। और ये 2 दिन और चलेगा। मुझे उम्मीद है कि 2 दिन में इसके ऊपर हमारा आंकड़ा जाएंगे। किती गरजेचं होतं असं प्रकारचं उत्तर जे कुडाळकर साहेबांनी ऐकलंय? नमस्कार, जय महाराष्ट्र. मला सांगायला खूप आनंद होतोय. आपले आमदार, अगदी लाडके आमदार आहेत आमचे ते मंगेशजी कुडाळकर, त्यांनी आज एका छताखाली या सगळ्या नेहरूनगरच्या आजूबाजूच्या सगळ्या परिसराच्या लोकांना चांगला फायदा व्हावा, जेणेकरून त्यांना त्यांची सगळी माहिती, जे काही पॉलिसीज चालल्या, जे काही स्कीम चालू आहेत, त्याची सगळी माहिती एकाच छताखाली मिळते. आज एवढे सगळे टेबल मांडलेत, इथे सगळे कार्यकर्ते उपस्थित आहेत, साहेब स्वतः इथे आहेत. आज सगळ्यांना घेऊन ते इथे सगळे, जसं तुम्ही बघताय, सगळे नागरिक, कुठलाही असं वेगळा समाज किंवा असं कोणी असं वगळले गेले नाहीये. सगळे एका खाली आहेत, एका रूफ खाली आहेत. सगळे त्यांना सगळी चांगली माहिती देत आहेत. अगदी पाहिजे तशी चोख माहिती दिली जाते. त्यांची सगळी कामं केली जात आहेत. त्यांचे सगळे डॉक्युमेंट चेक केले जात आहेत. सगळं व्हॅलिडेशन इथे होत आहे. तुम्ही बघाल हे किती उपयोगी आहे सामान्य माणसांसाठी, किती हे महत्वाचं आहे की त्यांच्या घरापर्यंत, अगदी त्यांच्या एरियापर्यंत आज सगळी माहिती पुरवली जाते. आणि हे खूप चांगला कार्यक्रम आहे जे हे सगळं पूर्ण मंडळ राबवत आहे इथे. खूप छान. मी मंगेश भाऊंना खूप खूप थँक्स बोलेल, सगळ्यांच्या वतीने बोलेल. थँक्यू सो मच. ऍक्च्युअल मध्ये मी चेंबूर रेशन ऑफिस मधून आली आहे. माझं नाव रुपाली काकडे, रेशनिंग इन्स्पेक्टर आहे. तुम्हाला मी ऑनलाईन संदर्भात जे काय असेल ते सांगायला आम्हाला इथं बोलवलं आहे, किंवा रेशन कार्ड संदर्भात ज्यांचा काही इश्यू असेल, ज्यांना धान्य मिळत नाही किंवा त्यांचं ऑनलाईन नाही झालेलं, किंवा त्यांना ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, त्यांची नावं कोणाची कमी नाही झाली, कोणाची नावं वाढवायची, त्या संदर्भात इथं कॅम्प उभारलाय. त्यांचं जे काय असेल समस्या त्यांचं आम्ही त्यांना समाधान करत, थोडीशी माहिती जे देता येईल ती देण्यासाठी आम्हाला इथे कॅम्पला बोलवलेलं आहे. त्यानुसार तुम्हाला जर ऑनलाईन करायचं असेल तर ते बेस्ट वे आहे. तुम्ही ऑनलाईन घरी बसल्या तुमचे सगळे कागदपत्र डिटेल्स तुम्ही ऑनलाईन अपलोड करून तुम्हाला ऑनलाईनच रेशन कार्ड मिळू शकतो. अदरवाईज तुम्हाला जर नाही ते शक्य होत असेल तर तुम्ही ऑफिसला पण फॉर्म भरून तुम्ही ते कागदपत्र सबमिट इथं करू शकता. नाही, अशा प्रकारे काम घेण्यासंदर्भात तर ऑप्शन मध्ये आम्हाला दुपारी 2:30 ते 5 दरम्यान आम्ही पब्लिकला ऑफिसमध्ये अटेंड करतो. सो तिथेही आम्ही हीच माहिती देतो जी इथं देणार आहे. सो इथं एवढं आहे की थोडं मॉब जास्त प्रमाणात असतो, तिथं कमी पब्लिक येते, त्यांना एकाचे 2 अजून 4 जणांना ते सांगू शकतात, तेवढाच एक जास्त फायदा होतो. बाकी तर पब्लिक आम्ही अटेंड करतोच. हा खूप चांगला उपक्रम आहे. मंगेश कुडाळकर साहेबांनी खूप योजना आणलेल्या आहेत. मग त्यामध्ये लोकांचा खूप फायदा होतोय. तसं माझा बी आहे, पण सगळे पगारे साहेब वगैरे आहेत ते खूप मदत करतात. आणि सगळे दाखले, उत्पन्नाचे दाखले, शिधापत्रिका, या डोमासाईल सर्टिफिकेट, हे वगैरे जे दाखले आहेत ना, हे बरोबर वेळेवरती करून देतात. त्याच्यामुळे लोकांचा फायदाच होतोय. आणि जे तीर्थयात्रा योजना वगैरे आणलेल्या आहेत, खूप चांगले उपक्रम आहेत राबवलेले आहेत त्यांनी. खूप छान, खूप छान. कुठल्या कामासाठी आला होता, तुमचं काम झालंय का? हा, माझं काम झालेलं आहे. ते म्हणजे आता मी तीर्थयात्रेसाठी फॉर्म भरलेला आहे. बघू आता ते गव्हर्नमेंटचं आहे, त्याच्यानंतर ते काय होईल ते. आणि साहेबांनी तर हे पगारे साहेबांनी सीधा आपल्या याचं उत्पन्नाच्या दाखल्याचं आणि डोमासाईल सर्टिफिकेटचं तर काम केलं. त्याच्यामुळे खूप छान योजना आहे ते. कुडाळकर साहेबांचे खरं खूप खूप धन्यवाद. कुडाळकर साहेबांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मी आमदार मंगेश कुडाळकर साहेबांचे खूप आभार मानते आणि पगारे साहेबांचे पण खूप आभार मानते. एका रूप मध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल करून दिल्या. डोमॅसिल सर्टिफिकेट, सिनियर सिटीजन, रेशन कार्ड, आधार कार्ड, सगळं आपल्याला युजफुल गोष्टी आपल्याला मिळत आहेत.
आणि माझं इन्कम सर्टिफिकेट आणि डोमॅसिलचं काम झालेलं आहे. मीन्स पगारे साहेबांचाच खूप आभार मानते मी येऊन त्यांनी माझं खूप हे केलेलं आहे. आणि सचिन पण, ती लोक सगळे, त्यांचं हे खूप चांगलं आहे, त्यांचं सपोर्ट. आणि सगळ्यात गोष्ट मेन म्हणजे मंगेश कुडाळकर साहेबांचं खूप खूप धन्यवाद, हे चांगलं हे केल्याबद्दल. थँक्यू. इथे आम्ही समाज कल्याण मधून आलेलो आहे, चेंबूर. इथे वयोश्री योजनेचे जे आहे फॉर्म, म्हणजे तीर्थदर्शनासाठी आणि वयोश्री योजना, हे 2 फॉर्म आमच्या इकडे आहेत सध्या अवेलेबल. वयोश्री योजनेमध्ये ज्यांना 65 वर्ष पुढे झालेली आहेत अशा लोकांसाठी 3,000 रुपये अकाउंटला येणार आहेत. मग त्यामध्ये तुम्हाला श्रवण यंत्र असेल, चष्मा, हे खरेदी करण्यासाठी हे पैसे येतात. तसेच 60 वर्ष तीर्थदर्शन योजनेसाठी 60 वर्षाची लोक जाऊ शकतात. तर त्यामध्ये सध्या अयोध्यासाठी ठिकाण ठरलेलं आहे आणि 60 वर्षाचे लोक पुढे जे आहेत त्यांना तीर्थदर्शनासाठी 2.5 लाखाच्या खाली उत्पन्नाची अट ठेवलेली आहे आणि त्यामध्ये त्यांना आधार कार्ड, रेशन कार्ड वगैरे जे सगळे डॉक्युमेंट आहेत ते जोडावे लागणार आहेत. आता सध्या तरी जे आहेत म्हणजे ज्यांना चष्मा किंवा श्रवण यंत्र आहे, जे गरीब लोक आहेत त्यांना तर ते 3,000 म्हणजे खूप महत्वाचे आहेत आणि त्यासाठीच हे मुख्यमंत्री वयोश्री योजना ही आपण त्यांना लागू केलेली आहे. तसेच जे गरीब लोक आहेत आणि ज्यांना फिरण्याची संधी आहे, म्हणजे वाटतं फिरण्यासारखं आणि त्यांना संधी उपलब्ध नाही होत आहे, तर त्याच्यासाठी त्यांना आपण ही तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमार्फत आपण त्यांना फ्री मध्ये राहण्याचं, खाण्याचं आणि जो सगळा खर्च आहे ते मुख्यमंत्री वयोश्री तीर्थदर्शन योजनेमधून होणार आहे. खरं तर आज जे आमदार आपले साहेब आहेत, कुडाळकर साहेब, त्यांनी खरंच खूप इथल्या लोकांसाठी खूप महत्वाचं काम केलेलं आहे आणि खूप चांगल्या प्रकारे इथे लोकांना प्रतिसाद, म्हणजे लोकांचा प्रतिसाद पण चांगला आहे आणि त्यांनी जी हे उपलब्ध केलेलं आहे या गरीब लोकांसाठी, ते अत्यंत उपयोगी त्यांच्यासाठी ठरणार आहे. थँक्यू. हे संजय गांधी निराधार योजनेचा म्हणजे कॅम्प आहे. तसं महिलांना दर महिना, अपंग लोकांना किंवा वयोवृद्ध लोकांना पेन्शन मिळते दर महिन्याला. कॅम्प लागला, किती फायदा होत आहे? लोक येतात, तसं पण स्कीमची माहिती घेऊन जात आहेत, त्यांना माहिती आम्ही देत आहे, तसा पण फायदा होत आहे लोकांना. हो, ठेवू शकता, तसं काही नाहीये, माहिती पण मिळू शकते. म्हणजे त्याच्यात काय पात्र असेल त्यांना पेन्शन होऊ शकते.